ट्रक चालकांच्या संपाचा नागपुरातील कळमना मार्केटमध्ये भाजी बाजारावरही मोठा परिणाम झालेला आहे। आपण बघू शकतो मी सध्या कळमना भाजी मार्केटमध्ये आहे आणि जवळपास ट्रक चालकांच्या संपामुळे 30 ते 40% आवक जी आहे ती कमी झालेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो जिथे 400 गाड्या यायच्या तिथे आता जवळपास 250 ते 300 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। 40% आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या दरावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि जवळपास 25 ते 30% भाज्यांचे दर जे आहे ते या ठिकाणी वाढलेले आहेत। सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर वाढलेले आहे आणि आजही साशंकता आहे की माल बाहेर जाणार की नाही, कारण की कळमना मार्केट नागपुरातलं हे मार्केट जे आहे इथनं मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, यूपी पर्यंत भाजीपाला जो आहे तो या ठिकाणावरून जात असतो, परंतु ट्रक चालकांचा संप आहे आणि तो त्या संपाचा फटका जो आहे तो मार्केटमध्ये दिसतोय। अजूनही साशंकता आहे की आज जर माल खरेदी केला तर तो जाणार की नाही ही परिस्थिती आहे आणि ते संपूर्ण सावट या भाजी मार्केटवर आपल्याला दिसून येते। काही व्यापारी आपल्या सोबत आहे, विनोद लोखंडे जे आपल्या सोबत आहे। भाऊ, ट्रक चालकांच्या संपाचा काय परिणाम आहे? ट्रक चालकाच्या संपामुळं कास्तकारांना सगळ्यांना भय झाला आहे की माल आमच्या मार्केटला पोचणार की नाही पोचणार। त्याच्यामुळे बहुतांशी कास्तकारांनी तर माल काढलेलाच नाही आहे आणि 50% माल जो रात्रीला 9च्या नंतर थोडासा जाम उघडला असेल तर मार्केटला ज्या 9 वाजता 10 वाजता ज्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या रात्रीला 12 ते 1च्या दरम्यान आलेल्या आहे मार्केटला। किती वाढले, आवक किती? माल 50% मालाची आवक तर कमी झाली आहे संपामुळं। सगळ्यांना माहिती झालं होतं की संप असल्यामुळे मार्केटला माल येणार जाणार की नाही जाणार, तर त्याच्यामुळे 50% मालाची आवक कमी झालेली आहे। भाव किती वाढले? आणि भाव पण त्याच हिशोबाने 50% मालाचे भाव डबलच झाल्यासारखे झाले आहे सध्या। काय तुम्ही मार्केटमध्ये काय सांगता? मार्केटमध्ये जे माल जे 10 रुपये किलोचा माल तो 15 रुपये 20 रुपये किलो विकून राहिलेला आहे, डबलच विकून राहिलेला आहे। काय कशामुळे? हे ट्रक संपामुळे। संप तर मिटला आता, ट्रक कोण संपला, पेट्रोल पंप बंद आहे, हे बंद आहे। पेट्रोल पंप सुरू आहे। भाजी बाजारावर काय काय परिणाम? भाजी बाजार माल कमी असल्याने इथे बाजाराचा भाव वाढलेला, मालाचा भाव। ट्रक चालकांच्या संपाचा भाजी बाजारावर मोठा परिणाम जो आहे तो दिसून येतोय। आवक जी आहे ती कमी झालेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं, आवक कमी झाली, बाजारपेठेचा नियम आहे की आवक कमी झाली, मागणी वाढली तर दर वाढतात आणि तेच परिणाम आज भाजी बाजारात या ठिकाणी दिसून येतोय। भाज्यांचे दर जे आहे ते वाढलेले आहे आणि फळ मार्केट असो किंवा भाजी मार्केट असो, ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम जो आहे तो दिसून येतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।